नाही भेट माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर माझी भेट होणार होती ही काही खरं नाही आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी ज्या ठिकाणी उपस्थित राहिलो, जर औपचारिकरित्या त्या ठिकाणी भेट झाली तर भेट घ्यावी असा माझा प्रयत्न होता. आता हा कार्यक्रम जो आहे तो शासकीय कार्यक्रम नव्हता, आज संघाच्या माध्यमातून कार्यक्रम केलेला होता आणि या कार्यक्रमासाठी आम्ही उपस्थित होतो. क्रांतीवीर ख्वाजा नाईक यांच्या स्मारकाच्या संदर्भामधला कार्यक्रम असल्यामुळे यामध्ये फार मोठी राजकीय चर्चा किंवा काही अन्य चर्चा होईल अशी अपेक्षाच नव्हती. हो, या कार्यक्रमाला आपण निमंत्रित म्हणून होतात, व्यासपीठावर तुम्हाला बोलवणं बसवणं अपेक्षित होतं असं वाटतं की? मी या कार्यक्रमाला निमंत्रित होतो. या कार्यक्रमाला आग्रहपूर्वक मला फोनही आले की तुम्ही यावं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं या ठिकाणी कार्यक्रम झाल्यामुळे मी उपस्थित राहिलो. पण या ठिकाणी अपेक्षा नव्हती की सर्वांना स्टेजवर या ठिकाणी स्थान द्यावं. या ठिकाणी मोजक्याच लोकांना स्टेजवर त्या ठिकाणी स्थान देण्यात आलं आणि सर्व बाकीचे आमदार जे आहेत याच्यातले किंवा मान्यवर आहे त्यांना समोर VIP याच्यामध्ये बसवण्यात आलं. आम्ही विरोधी पक्षामध्ये आहोत आणि म्हणजे स्वाभाविकता जे अनेक विषय आहेत त्या विषयाच्या संदर्भामध्ये जे समाधानकारक उत्तर सरकारकडून मिळत नाही त्या विषयाचा निषेध आम्ही व्यक्त करत असतो. आज कर्जमुक्तीची घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीच्या कालखंडात केली. विजेच्या संदर्भामधले विषय अनेक विषयाच्या संदर्भात कापसाला भाव देऊ वगैरे सांगितलं, पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी कृती झाली नाही आणि म्हणून असे जे विषय असतात त्या विषयाच्या संदर्भामध्ये सरकार म्हणून आम्ही निषेध व्यक्त करतो. हो, जनजाती संदर्भात नाही, पोलीस मला त्रास देतो की मला माहिती नाही, पण या राज्यामध्ये गेल्या 2 वर्षापासून कॉन्ट्रॅक्टरांचं हजारो कोटी रुपये देणं बाकी आहे. हे राज्य दिवाळखोरीमध्ये आहे. या राज्याकडे विकासासाठी पैसा नाही, नुसते घोषणा करतात आणि घोषणा करत असताना प्रत्यक्ष जे कामं झालेले आहेत कॉन्ट्रॅक्टरचे त्यांचा बाकी पैसा सरकारला देता आला नाही आणि मग या संदर्भामध्ये असे कॉन्ट्रॅक्टर रस्त्यावर आता यायला लागलेले आहेत. जनजाती संदर्भात अपेक्षा तुम्ही व्यक्त केलेल्या होत्या की काहीतरी घोषणा करावी, तुमचं समाधान झालंय का त्यांनी? मला अशी अपेक्षा असते नेहमीच की कोणते तरी मंत्री किंवा माननीय मुख्यमंत्री ज्यावेळेस या जिल्ह्यामध्ये येतात आणि प्रामुख्याने मुख्यमंत्री, तर या जिल्ह्यासाठी काहीतरी देऊन गेलं पाहिजे, काहीतरी मिळालं पाहिजे. आमच्या पदरामध्ये एखादी मोठी घोषणा आली पाहिजे, एखादा प्रकल्प आला पाहिजे, एखादं विकासाचं काम आलं पाहिजे. पण दुर्दैवाने देवेंद्रजी या ठिकाणी ज्या ज्या वेळेस आले त्या वेळेस ते येऊन खाली आता आम्हाला परत जावं लागलं. आमच्या जिल्ह्यासाठी काहीही माननीय मुख्यमंत्री आल्यानंतर पदरामध्ये पडलं नाही. भेटीसाठी काही प्रयत्न केले होते का तुम्ही? नाही, आत्ता भेटीसाठी प्रयत्न करण्याची गरज नाही. भेटीसाठी जायचं असेल तर अपॉइंटमेंट घेऊन मी जाऊ शकतो आणि ते मला नेहमीच अपॉइंटमेंट देतात. चंद्रकांत पाटील असं बोलले आहेत की तुमच्या याच्यावर की राजकारणामध्ये जे असतो की पूर्णविराम नसतो, बस स्वल्पविराम असतो असं बोलले तुमच्या बाबतीत. कोण? भाजपचे चंद्रकांत पाटील मंत्री. चंद्रकांत पाटलांना अजून अपेक्षा असेल की मी भाजपमध्ये यावं म्हणून कदाचित ते बोलले असतील. भाऊ, तुम्हाला कुठे खंत वाटते की भाऊ फडणवीसांची भेट झाली? नाही, मला काही खंत वगैरे नाही. मी संघाच्या कार्यक्रमासाठी आलेलो आहे आणि त्यामुळे मला खंत वाटण्याचं काही कारणही नाही. आणि मला देवेंद्रचे जे भेट घ्यायला अशा गर्दीमध्ये का भेट घ्यावी? मला शांततेनं अपॉइंटमेंट घेऊन मला भेट देता येईल, घेता येईल, बोलता येईल, विकासाच्या कामात चर्चाही करता येईल. चला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.